मित्राने नवीन गाडी आणली म्हणून जिवलग मित्राने चाकूने भोसकून केली ठार. धक्कादायक घटना समोर. सांगली शहरातील संजयनगर हा भाग गुन्हेगारी भाग म्हणूनच ओळखला जातो. येथे पोलिसांचा वचकच नसल्याने गुन्हेगारांचे फावले आहे. या भागातील मंगळवार बाजार परिसरामध्ये मनपाच्या व्यापारी संकुलातील डार्क स्पॉटवर एका तरुणाचा खून झाला. सौरभ पवार असे त्याचे नाव. तो पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार होता. या घटनेतील संशयित शाहिद मुल्ला या सांगली शहर पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल प्रदीप भोसले यांनी पाठलाग करून पकडले, तर दुसरा संशयित आयान भिस्ते मात्र पसार झाला. संजयनगर पोलिसांची मात्र इथे कुठेच कामगिरी दिसून आली नाही. या घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढे पाहण्या अगोदर जर तुम्ही चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. सौरभ पवार हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार. त्याच्यावर घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. तो संजयनगर परिसरातील राजीवनगर येथे आपल्या आई वडिलांच्यासह राहतो. सध्या तो फरशी फिटिंगचे काम करत होता. तर याच परिसरामध्ये शाहिद मुल्ला आणि आयान भिस्ते हे देखील राहतात. हे दोघेही पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. सौरभ पवार, शाहिद मुल्ला, आयान भिस्ते हे तिघेही नेहमी मंगळवार बाजार परिसरामध्ये असलेल्या मनपाच्या संकुलातील डार्क स्पॉटवर नशा करायला बसत असत. नशा करत असतानाच या तिघांच्यामध्ये वाद झाला होता. तेव्हापासून शाहिद आणि आयान हे दोघेही सौरभवर चिडून होते. दिनांक 30 मार्च 2026चा तो दिवस. सायंकाळचे 6 वाजले असावेत. आपल्या नेहमीच्या ठिकाणी सौरभ हा त्याचा मित्र ओंकार पाथरवट याच्या समवेत मोटारसायकलवरून आला. त्यावेळी तेथे आधीच शाहिद मुल्ला आणि आयान भिस्ते हे दोघे बसले होते. सौरभ पवार मोटारसायकलवरून आलेला दिसताच शाहिद आणि आयान त्याच्यासमोर आले. त्या दोघांनी दमबाजीच्या आवाजामध्येच विचारले, गाडी नवीन घेतलीस का? कुठल्या ही गाडी? त्यावर सौरभ म्हणाला, M50 आहे. बोलता बोलता आयानने त्या गाडीची चावी काढून घेतली. याला सौरभ प्रत्युत्तर देणार हे स्पष्ट होते, पण त्याआधीच आयानने लपवून ठेवलेला चाकू बाहेर काढला. सौरभ सावध होण्याआधीच त्याने त्या चाकूने सौरभच्या उजव्या खांद्यावर वार केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे सौरभ पवार आणि ओंकार पाथरवट हे दोघे गाडीवरून खाली पडले. आता ही भांडणे पेटणार हे पाहून ओंकार पाथरवट मध्ये पडला. तो भांडण सोडवू लागला. तेव्हा आयान त्याला म्हणाला, तू मध्ये पडू नकोस, तुझा कोणताही संबंध नाही. त्याच्या बोलण्याचा टोन, त्याच्या हातातील हत्यार पाहून सौरभला जाणवले की आता आपली काही खैर नाही. त्यामुळे त्याने तिथून पळ काढण्यास योग्य समजले. तो आपला जीव वाचवण्यासाठी जखमी अवस्थेतच पळून जाऊ लागला. हे पाहताच शाहिद आणि आयान या दोघांनी सौरभचा पाठलाग सुरू केला. पाठलाग करतच ते दोघे त्याच्या पाठीवर आणि पोटावर चाकूचे घणाघाती घाव घालत होते. सौरभ जेव्हाच्या आकांताने ओरडू लागला. काही अंतरावर जाऊन तो कोसळला. दरम्यान त्याच्या आवाजाने आणि एकूणच मारामारीच्या आवाजाने लोक जमू लागले. लोक जमलेले पाहताच शाहिद आणि आयान हे दोघे पळून गेले. त्याचवेळी तेथून सांगली शहर पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रदीप भोसले हे जात होते. त्यांना हे दृश्य दिसले आणि त्यांनी धाडसाने त्या दोघांचा पाठलाग केला. यामध्ये शाहिद मुल्ला त्यांच्या हाती लागला, तर आयान भिस्ते हा पळून गेला. दरम्यान जखमी सौरभ पवार याला जमलेल्या लोकांनी ओमनी गाडीमध्ये घालून उपचारासाठी सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथील डॉक्टरांनी तपासले असता तो मयत झाल्याचे सांगितले. सौरभ पवारचा खून झाल्याची घटना संजयनगर पोलीस ठाण्यामध्ये समजली होती. तर ही घटनास्थळी सर्वप्रथम सांगली शहर पोलीस उपअधीक्षक संदीप भागवत पोहोचले होते. त्यानंतर तब्बल अर्ध्या तासाने प्रभारी सतीश कदम पोहोचले. त्याने गुन्ह्याबाबत फारसे गांभीर्य दाखवले नाही. उपअधीक्षक संदीप भागवत यांनी सूचना देताच पंचनाम्याचे सोपस्कार पार पाडून मृतदेह विच्छेदनासाठी सोपवला. तसेच अटक केलेल्या संशयित शाहिद मुल्लाची पोलीस दप्तरी नोंद करण्यात आली. उपअधीक्षक संदीप भागवत यांनी यामध्ये पुढाकार घेतला होता. सौरभ पवार खून प्रकरणी मित्र ओंकार पाथरवट याने संजयनगर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली. गुन्हा रजिस्टर नंबर 113/2026 भारतीय न्याय संहिता कलम 103(1), 3(5), 4, 25, 37(1), 37(3), 135 नुसार फिर्याद दाखल झाली. या खून प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण स्वामी यांच्याकडे दिला. या गंभीर प्रकरणाचा तपास दुय्यम अधिकाऱ्यांकडे दिल्याने या प्रकरणातील गंभीरता कमी झाल्याची भावना निर्माण झाली. शेवटी वरिष्ठांनी
प्रभारींची खरडपट्टी काढल्यानंतर हा तपास आपल्याकडे घेतला। या घटनेतील संशयित हे अट्टल गुन्हेगार आहेत। शाहिद मुल्ला, राहणार राजीवनगर याच्या विरोधामध्ये 3 गंभीर गुन्हे दाखल आहेत, तर आयन बिस्ते याच्यावर 2 गंभीर गुन्हे दाखल आहेत। मयत सौरभ पवार याच्यावरही 1 गुन्हा दाखल आहे। या घटनेतील संशयित शाहिद मुल्ला याला न्यायालयामध्ये हजर केले असता न्यायालयाने पोलीस कोठडी दिली। काही दिवसांपूर्वी संजय नगरच्या या डार्क स्पॉटवर एका गुन्हेगारावर दुसऱ्या गुन्हेगाराने चाकू हल्ला केलेला होता। या ठिकाणी रक्ताचा सडाही सांडलेला होता, तरीही संजय नगर पोलिसांनी याची दखल घेतली नव्हती। एकूणच त्यांची अकार्यक्षमता गुन्हेगारावर वचक ठेवू शकत नाही, याची दखल वरिष्ठांनी घ्यावी अशी मागणी जनतेतून होत आहे। या खून प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर, शहर उप अधीक्षक संदीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली संजय नगर पोलीस ठाण्याचे प्रभारी आणि त्यांचे सहकारी करत आहेत।